आज परत रात्री 12 वाजता हॉस्पिटल जावं लागलं. त्याआधी आजपासून 8 दिवस डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला. मग आज सगळं बाहेरूनच. सकाळी पोहेचा नाश्ता केला, त्यानंतर कामच नव्हतं, खूप बोर होत होतं. मग छान कडक उन्हामध्ये जाऊन स्वामी बखर वाचत बसली. हातपायावर आता सुजन यायला लागली आहे. मग दुपारी मला फक्त भातच खायचा होता, पण शिवबाच्या बाबाला नाही येत. मग हॉटेलमधून पनीर आणि चपात्या आणल्या. माझ्या शिवबाने आज त्याच्या बाबाला खूप काम करू लागले, खूप मदत केली. छान जेवण केलं, त्यानंतर आराम केला. दिवसभर झोपूनच होते आणि झोपून झोपून पण खूप थकवा येत होता. रात्री पाणीपुरी खायला गेलो, त्यानंतर बाहेर निवांत थंड वातावरणात बसलो. छान वाटत होतं, पण काही काम नसल्यामुळे पण बोर होत होतं. आणि म्हणतात की आपल्या जीवाभावाची माणसं आपल्या शेजारी असावे. माझ्या मैत्रिणीला आज वाटलं की मला बरंच नाही, तर लगेच रात्री माझ्यासाठी स्पेशल ताट पाठवलं. त्यामध्ये त्यांनी छान छान गाजरचा हलवा, मसाले वांगे, चपाती, भात, वरण, छान पोटभर सर्वांनी मिळून आम्ही जेवण केलं. अशा प्रेमळ मैत्रिणी असल्या की दुःख पण कमी वाटतं. थँक्यू धनश्री ताई. नंतर टीव्ही पाहताना जाणवलं की आज तर सकाळपासून बेड रेस्ट केल्यानं बाळाची हालचालच जाणवली नाही. घरी सगळे उपाय केले, संगीत ऐकलं, गोड चॉकलेट खाल्लं, कडेवर झोपली, 1 तास प्रयत्न केला. मग नंतर 12 वाजता डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी NCP केली, हार्टबीट चेक केले. त्यानंतर 30 मिनिटांनी हालचाल जाणवली. 1:30 वाजता रात्री घरी वापस आलो. म्हणजे विचार करा, मला बेड रेस्ट पण मानला नाही. असो, आता सर्व ठीक आहे, व्यवस्थित आहे आणि काळजी सुद्धा घेत आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.